गीत रामायण एक नृत्यानुभव हा कार्यक्रम पाहून खरोखर मी चकित आणि स्तिमित झालो आहे. खरं सांगायचं तर सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केलेलं आणि गदिमांच्या लेखणीतून उतरलेलं गीत रामायण आपण वर्षानुवर्ष ऐकतोय, परंतु ते दृश्य स्वरूपात म्हणजे त्या गीतरामायणातल्या गदिमांच्या शब्दांचं नृत्यरूप रूपांतर हे इतक्या विलक्षण पद्धतीने केलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं. या मोजक्याच मुली होत्या, पण त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जाऊन म्हणजे क्षणार्धात आपली भूमिका बदलून त्या दुसऱ्या भूमिकेत शिरत होत्या. म्हणजे कधी त्या राक्षस होत होत्या, कधी वानर होत होत्या, कधी राम होत होत्या, कधी सीता. खरोखरी त्यांच्यातलं कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर होतं. आणि हा कार्यक्रम खरं तर म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. गीत रामायण एका वेगळ्या भाषेत, नृत्याच्या भाषेत कसं मांडता येईल याचा जणू काही हा एक वस्तुपाठच आहे असं मला वाटतं. जर हेच गीत रामायण आहे, त्याच्यातली निवडक गीतं ओरिजिनल आवाजात ऐकत असताना समोर स्टेजवरती ती कथा भरतनाट्यमच्या नृत्याविष्कारामध्ये डोळ्यासमोर येते, हा अजब अनुभव होता. म्हणून मी म्हणेन की गीत रामायण भरतनाट्यम नृत्याविष्कार हा सुंदर, मला एकदम इतका आवडला. ती कथा पुढे सरकत होती आणि त्याच्यानंतर जटायूचा काय गीत असू देत किंवा हनुमानाचं गीत असू देत, सगळ्याच गोष्टी या इतक्या सुंदर पद्धतीने अभिनय आणि त्याच्याबरोबर भरतनाट्यम याचा आविष्कार एकत्र साधून तुम्ही ज्या पद्धतीने सादर केलं, क्या बात आहे. बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की मी लेखक आहे, कवी आहे, पण कधी कधी माझ्याकडे शब्द संपतात रिॲक्ट ठेवायला. अशा वेळी विनम्र राहून दंडवत करावा, जो मी मगाशी त्या मंडळींना केला सर्वांना. कारण थक्क होणं असं की प्रत्येक बारकाव्यासह दृश्य माध्यमातून किती त्याचा अर्थ अजून चांगला कळतो हे याची प्रचिती आज आली. आणि काय सुंदर परफॉर्मन्स होता. म्हणजे काय अजून शब्द नाहीत माझ्याकडे, इतका स्टॅमिना